सर मध्यंतरी एनडीटीव्ही मराठीवरती म्हणजे एक मुलाखत बघून तुम्हाला एका प्रेक्षकाने फोन केला होता आणि तुम्ही त्या फोनवरनं त्याची एक अडचण सॉल्व्ह केली आणि त्याला खूप मोठी मदत केली होती. तो किस्सा काय आहे आमच्या तो प्रेक्षकांना कसं आहे, माझी मुलाखत ऐकल्यानंतर त्या ग्रस्तानी तुमच्या NDTVला फोन केला. राहुलजी कुलकर्णींना विचारलं की माझा त्यांनी नंबर घेतला आणि त्या माणसाचा फ्लॅट त्या सोसायटीमध्ये 8 वर्ष अडकला होता. 8 वर्ष. आणि इतकं तो रडकुंडीला आले होते. नंतर मी त्यांना कायद्यातली प्रोव्हिजन सांगितली, सहकार आयुक्तांना फोन केला, त्यांना त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांचं काम क्षणात झालं. म्हणजे 8 वर्ष नंतर राहुलजींचा मला फोन आला. तो मनुष्य ढसाढसा रडत होता की 8 वर्ष जे माझं अडकलेलं काम लगेच तुमच्या मुलाखत ऐकली काय आणि ते झालं. 2 दिवसात त्याचं काम झालं. त्याला तो फ्लॅट मिळाला. त्यामुळं एक पुण्याचं काम NDTVच्या माध्यमातून असे अवेअरनेस हे पुण्याचं काम झालं असं मला वाटतं. नेमकी काय प्रोव्हिजन होती आणि काय थोडंसं समजून सांगितलं. नाही, प्रोव्हिजन अशी होती, ते फ्लॅट डुएल हे होतं, म्हणजे लिगल हेअर, कोणी नॉमिनेशन आणि कोणी देणं याच्या संबंधित हे होतं. जॉईंट नॉमिनेशन कसं होतं, म्हणजे इफेक्टिव्ह ती नॉमिनेशन कशी इफेक्टिव्ह होईल आणि राईट ऑफ ओनरशिप, राईट ऑफ पोझिशन, राईट ऑफ एन्जॉयमेंट या 3-4 गोष्टीमध्ये ते क्लिष्ट अडकलं होतं. ते मी त्याला योग्य मार्ग दाखवून ते सॉल्व्ह करून दिलेलं. नाव ही इज व्हेरी हॅपी, ही गॉट दॅट फ्लॅट. बेस्ट ऑफ लक टू NDTV. या, थँक्यू.